ओके चलो, लास्ट सेशन में क्या देखा था? लास्ट सेशन में क्या देखा था? यस, उसके पहले हमने मशीनरी फॉर रेप्लिकेशन हा पार्ट बघितला होता, राईट. ओके, त्याच्यामध्ये आपण व्हेरियस एन्झाइम्स बघितले होते, राईट. ओके, व्हेरियस काय बघितले होते? प्रोसेसेस बघितले होते, नेमके कसे होतात, काय होतात, राईट. सिक्वेन्स आठवतीये का? सिक्वेन्स आठवते का इव्हेंट्सची? सांगता येईल का? बर, रेप्लिकेशन मध्ये काय होतं? रेप्लिकेशन मध्ये काय होतं नेमकं? काय रेप्लिकेशनचं बेसिकली डेफिनेशन काय येईल? डीएनए पासून काय बनवणे? डीएनए बनवणे, राईट. ओके, आणि बघा, ज्यावेळेस रेप्लिकेशन सुरू होतं, राईट. ओके, एंटायर जिनोम काय केला जातो? डुप्लिकेट केला जातो. एंटायर जिनोम काय केला जातो? डुप्लिकेट केला जातो, राईट. ओके, त्याला वेगवेगळ्या एन्झाइम्सची काय असते? आवश्यकता असते, राईट. ओके, आजच्या सेशन मध्ये आपल्याला ट्रान्सक्रिप्शन बघायचं. काय बघायचंय? ओके, ना काही बेसिक आयडिया आहे का तुम्हाला ट्रान्सक्रिप्शनची? काही बेसिक आयडिया आहे का ट्रान्सक्रिप्शनची? याच्या अगोदर आपण सेंट्रल डोग्मा हा पार्ट बघितला होता. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की ट्रान्सक्रिप्शनचा प्रोसेस होता, राईट. ओके, एक फ्लो चार्ट काढला होता. त्या फ्लो चार्ट मध्ये काय होतं? डीएनए मॉलिक्यूल होता. डीएनए मॉलिक्यूल पासून काय बनत होता? आरएनए बनत होता. या प्रोसेसला आपण काय म्हणत होतो? ट्रान्सक्रिप्शन, राईट. ओके, आरएनए मॉलिक्यूल पासून काय बनतोय? प्रोटीन पुढे जाऊन, तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? ट्रान्सलेशन, बरोबर, राईट. ओके, अजून दोन शब्द ते आठवतात का? डीएनए पासून डीएनए बनत असेल तर रेप्लिकेशन, आरएनए पासून डीएनए बनत असेल तर रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन, बरोबर, राईट. ओके, आता बघा की या ठिकाणी नेमकं काय होतंय, राईट. ओके, या प्रोसेसला नेमकं आपण कसं डिनोट करणार किंवा कसं दर्शवणार बघा. ओके, डीएनए मॉलिक्यूल आहे. कोणता मॉलिक्यूल आहे? डीएनएचा मॉलिक्यूल आहे. ओके, त्या डीएनएच्या मॉलिक्यूलला कन्वर्ट करणे किंवा त्या डीएनएच्या मॉलिक्यूल पासून मेसेंजर आरएनए बनवणे, या प्रोसेसला आपण काय म्हणणार? ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणणार? ट्रान्सक्रिप्शन. बघा, कशापासून? डीएनए मॉलिक्यूल पासून. काय बनवणे? मेसेंजर आरएनए, टू बी स्पेसिफिक आरएनए बनवणे, राईट. ओके, काय बनवणे? आरएनए बनवणे. या प्रोसेसला आपण काय म्हणणार? ट्रान्सक्रिप्शन, राईट. ओके, महत्वाची गोष्ट क्रमांक 1 बघा, डीएनए पासून काय बनवलं जातोय? आरएनए बनवला जातोय, राईट. ओके, मग काय काय चेंजेस होणार? काय वाटतंय? येस, थायमिनच्या ऐवजी काय होईल? युरॅसिल वापरला जाईल. ओके, बेसिकली ह्या प्रोसेसमध्ये सुद्धा एक नियम आहे. कोणता? लॉ ऑफ कॉम्प्लिमेंटरिटी. येस. ओके, व्हॉट डू यू मीन बाय कॉम्प्लिमेंटरी? कशाला म्हणणार? येस, बघा, आपण डीएनएच्या केसमध्ये बघत होतो की ऍडेनाइन जर असेल तर त्याचा बॉन्ड कशासोबत बनतो? थायमिन सोबत. इन केस ऑफ डीएनए, इन केस ऑफ व्हॉट? डीएनए, राईट. ओके, ऍडेनाइन नायट्रोजनस बेस विल बॉन्ड विथ थायमिन, whereas सायटोसिन विल बॉन्ड विथ ग्वानिन. इथपर्यंत काय डाऊट आहे? या दोन्ही केसेस कशाशी निगडीत आहेत? डीएनएशी निगडीत आहेत. ज्यावेळेस डीएनए पासून डीएनए बनवायचा असेल त्यावेळेस हा फॉर्मॅट यूज होईल, राईट. ओके, जर डीएनए पासून आरएनए बनवायचा आहे तर
ए कशासोबत बॉन्ड कराल आणि सी कशासोबत बॉन्ड कराल? गोष्ट कळतीये, राईट? ओके. एखाद्या डीएनए मॉलिक्युलचं कन्व्हर्जन बेसिकली आरएनए पॉलिमरेजच्या साह्याने कशामध्ये होत असेल? आरएनए मॉलिक्युल मध्ये होत असेल. तर नियम तर हाच आहे, कोणता? कॉम्प्लिमेंटरी. बट पॉइंट असा आहे की थायमिन जो आहे तो रिप्लेस होईल कशाच्या? बेसिकली कशाने रिप्लेस केला जाईल? युरासिलने तो रिप्लेस केला जाईल. इथपर्यंत काही डाऊट आहे? समजतंय? अजून काय चेंज होईल बरं? शुगर मध्ये चेंज होईल, राईट? ओके. जनरली डीएनए मध्ये हे जे सगळे बेसिकली कॉम्प्लिमेंटरीच्या नियमानुसार बेसिकली इथे काय यूज होत होतं? डीएनटीपीज. काय यूज होत होते? डीएनटीपीज. फुल फॉर्म सांगा. डीऑक्सी न्यूक्लियोसाइड ट्राय फॉस्फेट. बरोबर, राईट? ओके. आरएनएच्या केसमध्ये काय किंवा ट्रान्सलेशनच्या केसमध्ये काय यूज होईल? एनटीपीज, दॅट इज न्यूक्लियोसाइड ट्राय फॉस्फेट. आपण इथे लिहिलं होतं डीएटीपी, डीजीटीपी, डीसीटीपी, डीटीटीपी. इथे काय लिहिणार आपण? एटीपी, ऍडेनोसिन ट्रायफॉस्फेट, ग्वानोसिन ट्रायफॉस्फेट. त्याच्यानंतर सायटोसिन का सायटिडिन? सायटिडिन, राईट? ओके. आणि युरिडिन ट्रायफॉस्फेट. गोष्ट कळतीये? समजताय? राईट? ओके. डीएनए पासून आरएनए बनवायचा आहे, तर हे दोन चेंजेस आपल्याला बघायला भेटतील. पहिला काय की थायमिनच्या जागी काय येईल? युरासिल येईल. आणि दुसरा रायबोज शुगरच्या डीऑक्सी रायबोज शुगरच्या जागी तिथे काय जुळेल? बेसिकली काय जुळेल? रायबोज शुगर जुळेल. म्हणून काय बनतील? बेसिकली रायबोन्यूक्लियोटाइड्स ऍड केले जातील. इथपर्यंत काय डाऊट आहे? ओके. नाव दुसरी महत्वाची गोष्ट ही की एकदा का डीएनए रेप्लिकेशनला सुरुवात केली किंवा एकदा का डीएनए रेप्लिकेशनला सुरुवात केली, इमॅजिन करा की आपला हा एक लिनियर डीएनए मॉलिक्यूल आहे. येस, इमॅजिन करा हा आपला काय आहे? लिनियर डीएनए मॉलिक्यूल आहे. याच्यावर 3 प्राइम एंड आहे. त्याच्यानंतर है ना 3' to 5', 5' to 3' है ना. डायरेक्शन कशी आहे? अपोजिट आहे, राईट? ओके. नाव बघा, विचार करा की या इव्हेंट पासून किंवा एका पॉइंट पासून जर रेप्लिकेशनची सुरुवात झाली, कशाची सुरुवात झाली? रेप्लिकेशनची सुरुवात झाली. तर रेप्लिकेशनची सुरुवात जी आहे ती एका एंडने सुरू होते आणि पूर्ण डीएनए मॉलिक्यूल काय केला जातो? रेप्लिकेट केला जातो. कुठे होतं? रेप्लिकेशनच्या केसमध्ये, राईट? ओके. बट आपण कशाबद्दल शिकतोय? ट्रान्सक्रिप्शन बद्दल शिकतोय. तर ट्रान्सक्रिप्शन मध्ये एंटायर डीएनए रेप्लिकेट किंवा त्याचं कन्व्हर्जन होत नाही. कशामध्ये? एमआरएनए मध्ये होत नाही. ओके. आपल्याला एक गोष्ट माहितीये की डीएनए मध्ये काय असतात? काही विशेष बेसिकली सिक्वेन्स असते. ओके. ज्याच्यापासून आपण काय बनवू शकतो? प्रोटीन बनवू शकतो. काय बनवू शकतो? प्रोटीन बनवू शकतो, राईट? ओके. आणि ज्याला आपण प्रोटीन मध्ये कन्वर्ट करू शकतो, अ सेगमेंट ऑफ डीएनए which can encode for a functional protein is nothing but gene. ओके. मेंडलच्या ज्यापासून आपण जर कम्पेअर केलं तर फॅक्टर्स असतील, जीन्स असतील, हे कुठे प्रेझेंट आहे? क्रोमोझोमवर. क्रोमोझोम स्पेसिफिकली कुठे? डीएनए वर, बरोबर? मग डीएनए मधली एखादी सिक्वेन्स जी असेल तीच काय होईल? एमआरएनए मध्ये कन्वर्ट होईल आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? पुढे प्रोटीन मध्ये. आणि प्रोटीन काय करेल? त्याचं कार्य करेल. गोष्ट कळतीये? नाव जर आपण ट्रान्सलेशनची गोष्ट केली, कशाची गोष्ट केली? ट्रान्सलेशनची गोष्ट केली, तर एंटायर सपोज एखादा काय आहे?
लिनियर डीएनए मॉलिक्यूल आहे, हा पूर्ण डीएनए मॉलिक्यूल आहे. ओके, 3' to 5' 5' to 3'. ओके ना, हा पूर्ण एंटायर डीएनए मॉलिक्यूल आहे आणि त्यामधली एक विशेष सिक्वेन्स, सपोज एवढी सिक्वेन्स जी आहे, एवढ्या सिक्वेन्सला जर आपण काय केलं, कॉपी डाऊन केलं, तर आपण काय करू शकतो, फंक्शनल प्रोटीन बनवू शकतो. राईट. ओके, तर ही एवढीच सिक्वेन्स काय होईल, ट्रान्सक्रिप्ट होईल. काय होईल, एवढीच सिक्वेन्स काय होईल, ट्रान्सक्रिप्ट होईल. राईट. गोष्ट कळतीये, समजते सगळ्यांना. राईट. ओके, आता मला सांगा की इथे कॉम्प्लिमेंटरी स्टँड्स असतील किंवा कॉम्प्लिमेंटरी स्ट्रक्चर्स असतील. बरोबर, काय असतील, कॉम्प्लिमेंटरी स्ट्रक्चर्स असतील. बघा, जर मी इथे सिक्वेन्स लिहिण्याचा प्रयत्न करतोय, बघा, जर मी इथे खाली ए लिहिला तर ऑफकोर्स वर काय असेल, जर मी खाली इथे सी लिहिला तर ऑफकोर्स सांगा, जी च्या अपोजिट किंवा जी च्या कॉम्प्लिमेंटरी, ए च्या कॉम्प्लिमेंटरी, टी च्या कॉम्प्लिमेंटरी, ए च्या कॉम्प्लिमेंटरी, सी च्या कॉम्प्लिमेंटरी, जी च्या कॉम्प्लिमेंटरी. ओके ना, ट्रान्सक्रिप्शन करताना बघा, डीएनएचं रेप्लिकेशन करताना आपण दोन्ही स्ट्रँडचा वापर करत होतो. आपण दोन्ही स्ट्रँडचा वापर करत होतो. राईट. ओके, ऑफकोर्स सिंथेसिस कशी होती, एका स्टँडवर कंटिन्युअस होती, दुसऱ्या स्टँडवर कशी होती, डिसकंटिन्युअस होती. बट ट्रान्सक्रिप्शन करत असताना आपण दोन्ही स्ट्रँडला बेसिकली कन्सिडर करत नाही ऍज अ टेम्पलेट. समजतंय? एका एन्झाईम बद्दल आपण मागच्या सेशन किंवा त्याच्या मागच्या सेशन मध्ये बघितलं होतं, डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज. कोणता बघितला होता आपण? डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज. हा काय करतो बरं? डीएनए ला बघतो आणि काय जोडतो? रायबोन्यूक्लियोसाइड जोडतो, है ना, रायबोन्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट जोडतो. राईट. ओके, काय डाऊट आहे ना? इथे बघा की डीएनएचं रेप्लिकेशन जर करायचं असेल तर दोन्ही स्ट्रँडवर डीएनए पॉलिमरेज काम करतो. बट ट्रान्सक्रिप्शन करायचं असेल तर त्या ट्रान्सक्रिप्शन करताना दोन्ही स्ट्रँड्स पैकी एका स्ट्रँडला कन्सिडर केलं जातं काय म्हणून? टेम्पलेट डीएनए मॉलिक्यूल म्हणून कन्सिडर केलं जातं. गोष्ट कळतीये? समजतंय? काही डाऊट आहे? राईट. ओके, आता बरेच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न येईल की सर मग दोन्ही स्ट्रँडला का नाही यूज केले जात? दोन्ही स्ट्रँडला का यूज केलं जात नाही? कारण की हे दोन्ही स्ट्रँड्स एकमेकांचे काय आहेत? कॉम्प्लिमेंटरी. काय आहेत? कॉम्प्लिमेंटरी. कॉम्प्लिमेंटरीचा अर्थ सेम होत नाही. कॉम्प्लिमेंटरीचा अर्थ काय होत नाही? सेम होत नाही. याचं एक प्राईम एक्झाम्पल आपल्याला इथे बघायचं. काय बघायचंय? एक प्राईम एक्झाम्पल आपल्याला याचं इथे बघायचंय की कॉम्प्लिमेंटरी इज नॉट सिमिलर ऑर सेम. राईट. ओके, नाव बघा, मला सांगा की जर आता हे दोन स्ट्रँड्स आहेत आणि आपण कन्सिडर केलं की जीन, फंक्शनल जीन कुठे येत आहे? याच्यापासून मला काय बनवायचं आहे? एमआरएनए बनवायचं आहे. काय बनवायचं आहे? एमआरएनए बनवायचं आहे. राईट. ओके, नाव आपण या दोन्ही स्ट्रँडचं काय करू? एमआरएनए बनवण्याचा प्रयत्न करू. बघा, ओके, सगळ्यात अगोदर आपण हा वरचा स्टँड घेऊयात. राईट. ओके, हा वरचा स्टँड जो आहे त्याच्या कॉम्प्लिमेंटरी जर मला काय बनवायचं आहे? एमआरएनए बनवायचा आहे, तर त्याची सिक्वेन्स काय येईल? ओके, इमॅजिन करा की आपणच काय आहोत सध्या? आरएनए पॉलिमरेज आहोत. राईट. ओके, इमॅजिन आवरसेल्व्स ऍज अ आरएनए पॉलिमरेज. राईट. ओके, आता मी काय रीड करतोय? टी रीड काय? डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज. कोण आहे? आपण. राईट. ओके, काय रीड करतोय आपण? टी. राईट. टीचे कॉम्प्लिमेंटरी काय जोडलं गेलं पाहिजे? जी च्या अपोजिट, सी च्या अपोजिट, टी च्या अपोजिट, ए च्या अपोजिट, टी च्या अपोजिट, जी च्या अपोजिट, सी च्या अपोजिट. डन. वरची सिक्वेन्स घेतली आपण. काय सिक्वेन्स आली? ही. राईट. ओके, आता खालचा स्टँड घेतलाय आपण, त्याचा जर कॉम्प्लिमेंटरी काढायचा प्रयत्न केला तर
बघा ओके ए सी सेम आहेत का दोन्ही mRNA किंवा जे RNA आपण बोलू सेम आहेत का मग प्रूव्ह झालं का कॉम्प्लिमेंटरी इज नॉट सेम कॉम्प्लिमेंटरी इज नॉट सेम गोष्ट कळते राईट ओके जर जर मी डीएनएच्या खालच्या स्ट्रँडला जर ट्रान्सक्रिप्ट करतोय तर त्याची सिक्वेन्स कम्प्लिटली डिफरंट येते whereas जर मी डीएनएच्या वरच्या स्ट्रँडला ट्रान्सक्रिप्ट करतोय तर त्याची सिक्वेन्स काय येते कम्प्लिटली डिफरंट येते समजलं काय डाऊट आहे राईट ओके याच्यावरून आपल्याला काय कळतं या छोट्याशा एक्सपेरिमेंट वरून आपल्याला काय कळतंय कॉम्प्लिमेंटरी इज नॉट सेम कॉम्प्लिमेंटरी इज नॉट सेम राईट ओके मग जो mRNA मी वरच्या स्ट्रँडला ट्रान्सक्रिप्ट करून मला भेटणार आहे तोच mRNA मला खालच्या स्ट्रँडला ट्रान्सक्रिप्ट करून भेटणार आहे का नाही समजते गोष्ट काय डाऊट आहे पर्यंत राईट ओके कॉम्प्लिमेंटरी काय नाहीये सेम नाहीये राईट ओके मी म्हटलं होतं की ट्रान्सक्रिप्शन करताना दोन डीएनए स्ट्रँड पैकी एकाच स्ट्रँडला काय केलं जातं टेम्पलेट म्हणून कन्सिडर केलं जातं राईट ओके बरं बरेच जण म्हणतील सर एक काम होऊ शकतं ना आपण काय करू शकतो एका स्टँडला कॉम्प्लिमेंटरी पकडण्याच्या ऐवजी आपण दोन्ही स्टँडला कॉम्प्लिमेंटरी पकडू शकतो दोन्ही स्टँडला काय करू शकतो कॉम्प्लिमेंटरी कन्सिडर करू शकतो राईट ओके ना इथे आपण बघितले दोन्ही स्टँडचे काय बनवला mRNA बनवला काय बनवला mRNA बनवला बरोबर गोष्ट कळतीये आता मला सांगा की दोन्ही mRNA जर बनवले गेले तर सायटोप्लाझम मध्ये काय होऊ शकतं सायटोप्लाझम मध्ये बघा मला सांगा ए चा कॉम्प्लिमेंटरी काय ए चा कॉम्प्लिमेंटरी काय RNA यू सी चा कॉम्प्लिमेंटरी काय जी चा कॉम्प्लिमेंटरी काय ए चा यू चा ए चा सी चा जी चा ही आणि ही सिक्वेन्स सेम आहे का दोन्ही सिक्वेन्स सेम आहे जर एखाद्या मॉलिक्युलने दोन्ही स्टँडला काय केलं टेम्पलेट पकडलं आणि mRNA बनवला तर एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी RNA बनतील कॉम्प्लिमेंटरी RNA बनले तर होऊ शकतं यांच्यामध्येच बॉन्ड निर्माण होईल दोन कॉम्प्लिमेंटरी मॉलिक्युल एकमेकांच्या हे काय करतील बाइंड करतील एकमेकांसोबत आणि डबल स्टँडर्ड RNA बनून जाईल सेलमध्ये डबल स्टँडर्ड RNA बनून जाईल बरोबर गोष्ट कळतीये राईट बट आपल्याला RNA का बनवायचा आहे कारण की त्याच्यापासून काय बनलं पाहिजे पुढे प्रोटीन बनलं पाहिजे त्या mRNA काय झालं पाहिजे ट्रान्सलेशन झालं पाहिजे ट्रान्सलेशन होण्यासाठी सिंगल स्टँडर्ड RNA ची आवश्यकता असते इथे तो डबल स्टँडर्ड होऊन जाईल जर दोन्ही स्टँडला आपण काय केलं ट्रान्सक्रिप्शन केलं दोन्ही स्टँडला जर टेम्पलेट म्हणून कन्सिडर केलं तर काय होईल डबल स्टँडर्ड RNA बनवून जाईल आणि हा डबल स्टँडर्ड RNA कधीच ट्रान्सलेशन करू शकणार नाही जर ट्रान्सलेशन होणार नाहीये तर प्रोटीन बनणार नाही प्रोटीन बनला नाही तर फंक्शन होणार नाही आणि जर फंक्शनच परफॉर्म होत नसेल तर ही सगळी मेहनत वाया जाईल समजतंय राईट ओके डीएनए पासून mRNA बनणे mRNA पासून काय बनणे पुढे प्रोटीन बनणे आणि त्या प्रोटीनच्या सहाय्याने सेल मधलं एखादं महत्वाचं फंक्शन परफॉर्म करणे हेच तर काम आहे ना डीएनएचं दिस इज द ऍक्च्युअल फंक्शनिंग ऑफ डीएनए राईट ओके बट ट्रान्सक्रिप्शन जर दोन्ही स्टँडचं झालं आणि दोन्ही स्टँडमध्ये काय होतं बेसिकली एक डबल स्टँडर्ड RNA बनवून टाकतायत ह्या मॉलिक्युलची आवश्यकता नाहीये सेलमध्ये मॉलिक्युल कोणता पाहिजे एक सिंगल स्टँड पाहिजे ज्याचं काय होऊ शकतं ट्रान्सलेशन होऊ शकतं कळतीये समजताय राईट ओके पहिली गोष्ट कळली ट्रान्सलेशन काय असतं
काय करायचं, डीएनए पासून काय बनवायची, एक ट्रान्सक्रिप्ट बनवायची, बट त्याचा फॉर्म कसा असला पाहिजे, आरएनए फॉर्म असला पाहिजे, स्पेसिफिकली कोणता असला पाहिजे, एमआरएनए असला पाहिजे. राईट. ओके. एमआरएनए ज्यावेळेस डीएनए पासून बनवला जातो त्यावेळेस डीएनएच्या दोन्ही स्ट्रँड पैकी एकाच स्ट्रँडला काय कन्सिडर केलं जातं, टेम्पलेट स्ट्रँड कन्सिडर केलं जातं. राईट. ओके. टेम्पलेट स्ट्रँड दोन्ही पण कन्सिडर होत नाहीत, कारण की एकतर पहिली गोष्ट हे स्ट्रँड्स एकमेकांचे काय आहे, कॉम्प्लिमेंटरी आहे. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे सेम नाही. राईट. ओके. दुसरी महत्वाची गोष्ट, जर दोन्ही स्ट्रँड्सला टेम्पलेट म्हणून कन्सिडर केलं आणि त्यांचे काय बनवले, एमआरएनए बनवले, तर असं होऊ शकतं, एक मेजर कॉम्प्लिकेशन होऊ शकते सेलमध्ये, जिथे दोन्ही एमआरएनए एकमेकांच्या कॉम्प्लिमेंटरी असल्या कारणाने काय बनवतील, डबल स्टँडर्ड आरएनए बनवतील, आणि हा डबल स्टँडर्ड आरएनए कधीही जाऊन पुढे काय करणार नाही, ट्रान्सलेशन करणार नाही, त्याचं प्रोटीन सिंथेसिस होणार नाही. म्हणून ट्रान्सक्रिप्शन करत असताना काय, एकच स्ट्रँड टेम्पलेट म्हणून कन्सिडर केला जातो. समजतंय, गोष्ट कळतीये, काय डाऊट आहे? ओके. नाव याला जर आपल्या नॉर्मल भाषेमध्ये किंवा नॉर्मल एखाद्या एक्झाम्पल मध्ये कन्सिडर करायचं किंवा जर आपण त्याला समजण्याचा जर प्रयत्न केला, राईट. ओके. तर एक एक्झाम्पल आपण सोपं घेऊ शकतो. बघा. राईट. ओके. ना इमॅजिन करा की लायब्ररीमध्ये एक पुस्तक आहे. लायब्ररीमध्ये काय आहे, एक पुस्तक आहे. राईट. ओके. पूर्ण लायब्ररीमध्ये सोडा, पूर्ण जगामध्ये त्याची एकच कॉपी आहे. पूर्ण जगामध्ये किती कॉपी है, एकच कॉपी आहे. राइट. ओके. सबसे क्या है, वो यूनिक है. राइट. ओके. उसकी जैसी दूसरी कॉपी है ही नहीं. राइट. ओके. और वो बुक, वो किताब, उसको कंसीडर करो आपका डीएनए. पूर्ण एंटायर जगामध्ये जे जेनेटिक कॉम्बिनेशन तुमचं आहे त्याच्यासारखं कोणाचं जेनेटिक कॉम्बिनेशन आहे का, नाही. बरोबर. राईट. ओके. तसं एक पुस्तक आपल्या लायब्ररीमध्ये आहे. एकच पुस्तक आहे, पूर्ण जगामधलं एक सिंगल पुस्तक कुठे आपल्या लायब्ररीमध्ये आहे. राईट. ओके. ना तुम्हाला ते वाचायला दिलं गेलं. काय दिलं गेलं, वाचायला दिलं गेलं. राईट. ओके. पॉइंट असा झाला की तुम्हाला त्या पुस्तकातला एक पॅराग्राफ खूप महत्वाचा वाटला. एक पेज म्हणा, 2-3 पेजेस म्हणा. राईट. ओके. कसे वाटले, खूप महत्वाचे, इतके महत्वाचे की एखाद्या व्यक्तीचं जीवन मरणाचा प्रश्न आहे, इतके महत्वाचे ते लायब्ररीचे पेज किंवा बुक्स मधले काय होते, पेजेस होते. राईट. गोष्ट कळतीये, समजताय. राईट. ओके. एखाद्या व्यक्तीचे काय जीवन मरणाचा प्रश्न आहे, इतके इम्पॉर्टंट ते पेजेस आहे. आता सध्याचं पुस्तक तुमच्या जवळ आहे. राईट. ओके. मग तुम्ही ते पेजेस फाडू शकता का, जगातलं एकच पुस्तक आहे ना, त्याला डॅमेज केलं म्हणजे शेवटची कॉपी सुद्धा काय केली तुम्ही, बर्बाद करून लागली. बरोबर. गोष्ट कळतीये. राईट. ओके. नाव आता तुम्हाला ते 3-4 पेजेस जे खूप महत्वाचे वाटतायत, ओके, त्यांची एक कॉपी तुम्हाला तुमच्या जवळ पाहिजे. येस. ते पुस्तक जे आहे ते एकदम रंगीन पुस्तक आहे ना, म्हणजे डायग्राम्स वगैरे जे आहे त्याच्यामध्ये कलर वगैरे भरलेले आहेत. राईट. ओके. खूप युनिक पुस्तक आहे. राईट. बट तुमची इच्छा काय, त्या पुस्तकामधली काही इन्फॉर्मेशन कोणाजवळ पाहिजे, तुमच्या जवळ पाहिजे. तुम्ही काय करता, त्या पुस्तकाच्या पेजेसची झेरॉक्स करता. काय करता, झेरॉक्स. बरोबर. पुस्तक कसं आहे, कलरफुल. पुस्तक कसं आहे, कलरफुल. झेरॉक्स कशी येते, ब्लॅक अँड व्हाईट. झेरॉक्स कशी येते, ब्लॅक प्रिंट असते बेटा, ती कलर प्रिंट म्हणतात त्याला. राईट. मी शब्द नीट वापरलेला आहे, कोणता, झेरॉक्स. राईट. ओके. झेरॉक्स कशी असते, ब्लॅक अँड व्हाईट. ओके. त्या मेन पुस्तकामध्ये जरी कलर्स असले तरी झेरॉक्स मध्ये ते कलर येतात का, नाही. बरोबर. राईट. सेम इथं होतंय. पुस्तक जे आहे ते तुमचं जिनोम आहे, तो तुमचा काय आहे, जिनोम. कारण की तुमचं जेनेटिक मटेरियल जे आहे ते जगामध्ये जितके पण ह्युमन बीइंग्स असतील सगळ्यांमध्ये काय आहे, युनिक आहे ना. एव्हरी ह्युमन बीइंग का जेनेटिक मटेरियल बेसिकली एकमेकांपासून काय असतो, युनिक असतो, है ना. राईट. ओके. तसंच डीएनए आहे.
ओके, मग त्या डीएनए ची काही महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला कशामध्ये पाहिजे, तुमच्याजवळ पाहिजे, एखाद्या झेरॉक्स फॉर्म मध्ये पाहिजे, राईट. डीएनए कसा आहे, कलरफुल. पुस्तक कसं होतं ते, कलरफुल, राईट. ओके, त्याचा आपण काय करतोय, एक रेप्लिका बनवतोय, बट कोणत्या फॉर्मॅट मध्ये, ब्लॅक अँड व्हाईट. म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये, आरएनएच्या फॉर्म मध्ये. कोणत्या फॉर्म मध्ये करतोय आपण त्याला, आरएनएच्या फॉर्म मध्ये, राईट. ओके, आता तुमच्या जवळ झेरॉक्स आलेली आहे, झेरॉक्सचे काही पेजेस आलेले आहेत, राईट. ओके, आणि ते पेजेस जे आहेत त्याच्यामध्ये जी माहिती दिलेली आहे ती सगळी कशामध्ये आहे, इंग्लिशमध्ये. कशामध्ये, इंग्लिशमध्ये. बघा, तुम्ही पुस्तक डॅमेज केलंय का, पुस्तकातला काही मटेरियल काय केला, तुम्ही कॉपी डाऊन केला आणि तुमच्याजवळ काय आलाय, एक झेरॉक्सचे काही पेजेस तुमच्याजवळ आलेले आहेत, राईट. ओके, आता हे झेरॉक्स मध्ये आलेले पेजेस यांच्यामधली इन्फॉर्मेशन कशाची आहे, इंग्लिशमध्ये. पुस्तकातली माहिती कशामध्ये मधली असेल, मग इंग्लिश, म्हणून तर झेरॉक्स इंग्लिश मध्ये आली, बरोबर. बघा, न्यूक्लियोटाइड किंवा डीएनए कशापासून बनलेला आहे, न्यूक्लियोटाइड है ना. आरएनए कशापासून बनलेला आहे, न्यूक्लियोटाइड. लायब्ररीमधले ते पुस्तक, ज्या पुस्तकाबद्दल आपण बोलतोय, इंग्लिशमध्ये. त्याची झेरॉक्स काढली, कशी आली, इंग्लिशमध्ये. याची पण सिक्वेन्स कशाची, न्यूक्लियोटाइडची. याची पण सिक्वेन्स कशाची, एमआरएनए ची पण सिक्वेन्स कशाची, न्यूक्लियोटाइडची, बरोबर. गोष्ट कळतीये. बट त्या पेजेसवर जी माहिती तुम्हाला बेसिकली तुम्ही वाचलीये, ती माहिती तुम्हाला तुमच्या घरच्यांना सांगायची आहे. द इन्फॉर्मेशन, जी माहिती कुठे आहे, आरएनएवर किंवा ज्या झेरॉक्सच्या पानावर आहे, ती माहिती कोणाला सांगायची, तुम्हाला तुमच्या घरच्यांना सांगायची आहे. तुमच्या घरच्यांना सपोज आपण इथे एक्झाम्पल घेऊयात, काय येत नाही, इंग्लिश येत नाही, राईट. ओके, काय येत नाही, इंग्लिश येत नाही, सपोज एक्झाम्पल. ओके, सगळ्यांच बाबतीत ही गोष्ट होणार नाही, राईट. ओके, ना जर इंग्लिश येत नाही तर तुम्ही काय करसाल, समजून तर सांगायचंय, काय करसाल, ट्रान्सलेट करसाल ना, राईट. इंग्लिशचं काय करसाल तुम्ही, ट्रान्सलेशन करसाल, कशामध्ये, मराठी, हिंदी, व्हॉट एव्हर लँग्वेज दे आर कम्फर्टेबल विथ, बरोबर. बघा, आरएनए पासून पुढे काय बनतंय, प्रोटीन कशाची चेन असते, अमायनो ऍसिड्स. समजते गोष्ट काय सांगतोय तर, राईट. ओके, म्हणजे मेजर फोकस काय म्हणतोय मी, बघा, डीएनए पासून आपण काय करतोय, झेरॉक्स काढतोय. ओके, एक प्रकारची काय करतोय आपण, झेरॉक्स काढतोय, आणि ती झेरॉक्स कशी आहे, आरएनएच्या फॉर्म मध्ये आहे, राईट. ओके, आपण कशापासून, डीएनए पासून काय बनवतोय, आरएनए बनवतोय. समजते ही गोष्ट, काय डाऊट येतपर्यंत, राईट. ओके, या सिंपल प्रोसेसला आपण काय कन्सिडर करणार, ट्रान्सक्रिप्शन कन्सिडर करणार. समजताय. ओके, ना पुढे आपल्याला बघायचं आहे ट्रान्सक्रिप्शनल युनिट. काय बघायचं आहे, ट्रान्सक्रिप्शनल युनिट. बघा, काय बघायचं आहे, ट्रान्सक्रिप्शनल युनिट. ओके, आता आपल्याला बऱ्याच ना वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीजला बघायचं, राईट. ओके, बघा, ट्रान्सक्रिप्शनल युनिट ज्या एमआरएनएला किंवा ज्या डीएनएला आपण काय करणार आहे, ट्रान्सक्रिप्ट करणार आहे, त्यामध्ये नेमके कोणकोणते भाग असतात. ओके, त्यामध्ये मेजर किती भाग असतात, 3 भाग असतात. किती, 3. पहिला प्रमोटर, दुसरा स्ट्रक्चरल, जीन, आणि तिसरा टर्मिनेटर. येस. बघा, ज्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की डीएनएचं काय होतं, रेप्लिकेशन होतं. डीएनएचं रेप्लिकेशन काय होतं, है ना, राईट. ओके, डीएनएचं रेप्लिकेशन होत असताना काय होणार आहे, बघा इकडे लक्ष द्या. ओके, डीएनएचं रेप्लिकेशन होताना काय होतंय की एका ठिकाणी जिथलं डीएनएचं रेप्लिकेशन सुरू होतं
एंटायर डीएनए काय होतो, रेप्लिकेट होऊन जातं. बट ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय होतं, एका स्पेसिफिक पार्टलाच काय केलं जातं, ट्रान्सक्राईब केलं जातं. काय केलं जातं, ट्रान्सक्राईब केलं जातं. मग त्या स्पेसिफिक पार्टला काय असलं पाहिजे, एक सुरुवातीची काय म्हणतो पार्ट असला पाहिजे, एक मेन एंटायर पार्ट असला पाहिजे, आणि लास्ट काय पार्ट असला पाहिजे जो की त्या प्रोसेसला काय करतो, थांबवतो. है ना, राईट. ओके, मेजर किती सिक्वेन्स पाहिजे जीन्स मध्ये, 3. कोणकोणती, प्रमोटर, जिथे काय होईल, ट्रान्सक्रिप्शनची सुरुवात होऊ शकेल. राईट. ओके, दुसरं काय असेल, जीन, ऍक्च्युअल तो पार्ट ज्याच्यापासून आपल्याला काय बघायला भेटेल, एक प्रोटीनचा पार्ट बघायला भेटेल किंवा पॉलिपेप्टाइड बघायला भेटेल. ओके, नेक्स्ट लास्ट कोणता, टर्मिनेटर, एक अशी सिक्वेन्स जी सिक्वेन्स हे अश्योर करेल की डीएनए ची जी ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस काय झाली पाहिजे, इथे थांबली पाहिजे. समजतंय, गोष्ट कळतीये, राईट. बघा काय सांगतोय, प्रमोटरचा जो भाग आहे हा डीएनएच्या ट्रान्सक्रिप्शनला काय करेल, इनिशिएट करेल. काय करेल, इनिशिएट करणे, सुरू करणे. राईट. ओके, टर्मिनेटरच्या नावातच काय होत आहे, टर्मिनेशन, म्हणजे ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस काय होईल, इथे थांबून जाईल. राईट. ओके, आणि ऍक्च्युअली जीनचा जो पार्ट त्याच्यापासून भविष्यामध्ये जाऊन काय बनणार आहे, पॉलिपेप्टाइड बनणार आहे, प्रोटीन बनणार आहे, तो कोणता पार्ट, स्ट्रक्चरल जीन. गोष्ट कळतीये, काय डाऊट आहे पर्यंत, चला बघूयात. मग हे जे प्रमोटर आहे, टर्मिनेटर आहे आणि स्ट्रक्चरल जीन आहे, हे जीनच्या बेसिकली काय म्हणतो आपण, ट्रान्सक्रिप्शन युनिटच्या कुठे कुठे आपल्याला बघायला भेटतात आणि कसे कसे आपल्याला बघायला भेटतात हे आपल्याला आता बघायचं. ओके, तत्पूर्वी आपल्याला एक महत्वाची गोष्ट बघायची आहे की स्ट्रँड्स. राइट. ओके, जस्ट इमेजिन करो कि हमारे पास डीएनए का स्ट्रैंड है. क्या है, डीएनए का एक स्ट्रैंड है. राइट, वी आर हैविंग अ स्ट्रैंड ऑफ डीएनए. राइट. ओके, ऑफ कोर्स इट इज डबल स्ट्रैंडेड. राइट. ओके, एक डीएनए मॉलिक्यूल है, दैट इज नथिंग बट डबल स्ट्रैंडेड. 5' to 3', उसके बाद 5' to 3'. राइट. ओके, ऑफ कोर्स याच्यामध्ये काय असतील, सिक्वेन्स असेल कशाची, डीऑक्सिन्यूक्लियोटाइडची. कशाची सिक्वेन्स असेल, डीऑक्सिन्यूक्लियोटाइडची. यांच्यामध्ये काय असेल, हायड्रोजन बॉन्ड सुद्धा असतील. यांच्यामध्ये काय असतील, हायड्रोजन बॉन्ड्स असतील. गोष्ट कळतीये, काय डाऊट आहे ना. जस्ट इमॅजिन करा की मला जर ट्रान्सक्रिप्शन करायचं आहे, मला जर काय करायचं आहे, ट्रान्सक्रिप्शन करायचं आहे, तर मला एका टेम्पलेट स्टँडची आवश्यकता आहे. कशाची आवश्यकता आहे, एका टेम्पलेट स्टँडची आवश्यकता आहे. राईट. ओके, आता टेम्पलेट स्टँड म्हणजे काय, जो डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज आहे, जो एन्झाईम आहे, तो काय करणार आहे, आरएनए बनवणार आहे, आरएनएचे पॉलिमरायझेशन करणार आहे. त्याला टेम्पलेट लागल. काय लागल, टेम्पलेट रीड करण्यासाठी एक स्टँड लागल. राईट. ओके, जो एक मिनिट, कल्याणी आता काय खरं नाही त्यांचं, है ना. आता रडत रडतच येणार ते बघा, है ना. असो ना, बघा आरएनए पॉलिमरेजला एक स्टँड पाहिजे, ज्याला तो काय कन्सिडर करेल, टेम्पलेट कन्सिडर करेल. ओके, इमॅजिन करा की मी जर हा वरचा स्टँड याला म्हणतोय, हा स्टँड कोणता आहे, टेम्पलेट स्टँड. कोणता स्टँड समजतोय मी वरच्या स्टँडला, ज्या स्ट्रँडला आरएनए पॉलिमरेज बाइंड होईल आणि स्ट्रँडच्या न्यूक्लियोटाइड्सला रीड करल आणि त्याच्या कॉम्प्लिमेंटरी काय करल, रायबोन्यूक्लियोटाइड्सला काय करल, अटॅच करल.
या स्टँडला मी काय म्हणणार आहे, टेम्पलेट स्टँड. काय म्हणणार, टेम्पलेट स्टँड. टेम्पलेट स्टँडचं अजून एक नाव अँटी सेन्स स्टँड. काय म्हणणार, अँटी सेन्स. अजून एक नाव निगेटिव्ह स्टँड. काय म्हणणार, निगेटिव्ह स्टँड. इथपर्यंत काय डाऊट आहे, समजतंय, राईट. ओके, नाव ज्या स्टँडला आरएनए पॉलिमरेज अटॅच होणार आहे त्या स्टँडला मी काय म्हणणार, टेम्पलेट किंवा अँटीसेन्स किंवा निगेटिव्ह. गोष्ट कळतीये, समजतंय, राईट. आता टेम्पलेट स्टँडच्या अपोजिट वाला स्टँड, इकडे लक्ष द्या सर्वांनी, लिहिल्यानंतर समजून घ्या अगोदर. ओके, टेम्पलेट स्टँडच्या अपोजिट स्टँड, राईट. टेम्पलेट स्टँडच्या अपोजिट स्टँडला दुसरं नाव आहे, दॅट इज कोडिंग स्टँड. कोणता स्टँड, कोडिंग किंवा सेन्स स्टँड. कोणता, सेन्स किंवा पॉझिटिव्ह स्टँड. समजताय, गोष्ट कळतीये, काय डाऊट आहे पर्यंत, राईट. बघा काय काय सांगतोय मी. ज्या स्टँडला आरएनए पॉलिमरेज अटॅच होणार आहे तो स्टँड अँटीसेन्स किंवा, राईट. ज्या स्टँडला आरएनए पॉलिमरेज अटॅच होणार नाही, राईट. गोष्ट कळतीये. आता बरेच जण विचारतील, सर मग याचा काहीच रोल नाहीये कशामध्ये, कोडिंग मध्ये, आणि याला तुम्ही काय म्हणाले, खालच्या स्टँडचा काही रोल आहे का कोडिंग मध्ये, राईट. काम कोण करते, कोणावर काम होतं ऍक्च्युली, कोणाला युज केलं जाते टेम्पलेट म्हणून, टेम्पलेटला, टेम्पलेट स्टँडला. बट कोडिंग कोणाला म्हणलंय, आणि ज्याला युज केलं जातं त्याला आपण पुढे काय म्हणू शकतो, नॉन कोडिंग. याला जर कोडिंग म्हणलं तर याच्या अपोजिट नॉन कोडिंग यालाच म्हणणार ना आपण. गोष्ट कळतीये, समजतीये गोष्ट. आता बघा काय सांगतोय, याला कोडिंग का म्हणतात, राईट. टेम्पलेटच्या अपोजिट स्टँडला कोडिंग स्टँड का म्हणतात. ओके, टक 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 टक. हा, ओके. कोडिंग स्टँड, टेम्पलेट स्टँडच्या अपोजिट स्टँडला कोडिंग स्टँड का म्हणतात. ओके, चला सिक्वेन्स बघून घेऊयात आपण सगळ्यात अगोदर. एक एक्झाम्पल बघूयात, है ना. एक्झाम्पलने समजूयात याला कोडिंग का म्हणायचं, बरोबर. बघा, सपोज सिक्वेन्स घेऊयात, ए टी जी सी सी जी सी जी, बरोबर, राईट. ओके, टेम्पलेट स्टँडची काय ही सिक्वेन्स आहे, राईट. मला सांगा कोडिंग स्टँडची सिक्वेन्स काय येईल, टी ए सी जी बरोबर. गोष्ट कळतीये, समजताय. आता बघा, जर मी टेम्पलेट स्टँडला आरएनए पॉलिमरेज अटॅच होतोय तर टेम्पलेट स्टँडला बघून तो काय करेल, आरएनए मॉलिक्यूल बनवल, राईट. ओके, आता मला आरएनए ची सिक्वेन्स सांगा या दोघांच्या मध्ये, किंवा बाजूला सांगा, चला जाऊ द्या, है ना. टेम्पलेट स्टँडची आरएनए ची सिक्वेन्स सांगा मला, राईट. ओके, ए च्या अपोजिट काय येईल, टी च्या अपोजिट काय येईल, जी च्या अपोजिट, सी च्या अपोजिट, सी च्या अपोजिट, जी च्या अपोजिट, सी च्या अपोजिट, जी च्या अपोजिट. ही कशाची सिक्वेन्स आहे,
mRNA ची. कोण बनवणार आहे? आरएनए पॉलिमरेज. कशाचा वापर करून? वरच्या टेम्पलेट स्ट्रँडचा वापर करून. पण ही कशासारखी दिसतीये? फक्त एक यू सोडला है ना, जिथे जिथे यू येईल ते सोडलं तर बाकीचे सगळे स्टँड कोणते येते? समजतंय का काय सांगतोय? तर याच्या कॉम्प्लिमेंटरी ऑफकोर्स ही असणार आहे सिक्वेन्स. मग ज्यावेळेस टेम्पलेट स्टँडला वापरलं जाईल ऍज बेसिकली रिडिंग साठी आरएनए पॉलिमरच्या साह्याने या न्यूक्लियोटाइडच्या कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड जोडले जाते. जो आपण एमआरएनए बनवतोय कशासारखा दिसतोय? कोणत्या स्टँड सारखा दिसतोय? टेम्पलेट स्टँड सारखा दिसेल का? नाही, हा टेम्पलेटच्या अपोजिट स्टँड सारखा दिसेल. म्हणून याचं नाव काय आलं? समजतंय? गोष्ट कळतीये? काय डाऊट आहेत पर्यंत? राईट. ओके. नाव दुसरी महत्वाची गोष्ट, कोणता एन्झाईम काम करणार आहे इथे? कोणता एन्झाईम काम करणार आहे? डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज. बरोबर. रीड कशाला करणार? पॉलिमरायझेशन कशाचं करणार? आरएनएच. बरोबर. गोष्ट कळतीये? राईट. ओके. आता एका डीएनए पॉलिमरेजचं आपण बघितलं होतं की पॉलिमरायझेशनची ऍक्टिव्हिटी एका डायरेक्शन मध्ये होत होते. कोणती डायरेक्शन होती ती? 5' to 3'. आरएनए पॉलिमरेज सुद्धा पॉलिमरायझेशन कसा करतो? 5' to 3' करतो. आरएनए पॉलिमरेज सुद्धा काय करतो? त्याचं जे पॉलिमरायझेशनची ऍक्टिव्हिटी आहे ती कशी करतो? 5' to 3' करतो. इथपर्यंत काही डाऊट आहे? राईट. ओके. आता बघा, मी सांगितलं होतं की ट्रान्सक्रिप्शनचा प्रोसेस जर सुरू करायचा आहे तर कोणती सिक्वेन्स पाहिजे? प्रमोटर. राईट. ओके. जर ट्रान्सक्रिप्शन थांबवायचं आहे तर कोणती सिक्वेन्स पाहिजे? टर्मिनेटर भाग पाहिजे. राईट. ओके. आता हे प्रमोटर आणि टर्मिनेटर कुठे असतात स्ट्रक्चरल जीनच्या? हे आपल्याला नेक्स्ट स्लाइड वर बघायचं आहे. समजते गोष्ट? कळतंय? राईट. ओके. प्रमोटर आणि टर्मिनेटर, ऍक्च्युली प्रमोटर असतो, ऑपरेटर असतो, वेगवेगळे असतात, पण जनरली आपल्या बुक मध्ये दिलेलं आहे प्रमोटर आणि टर्मिनेटर. तर प्रमोटर आणि टर्मिनेटर स्ट्रक्चरल जीनच्या कुठे प्रेझेंट असतात हे आपल्याला नेक्स्ट स्लाइड मध्ये बघायचं. ओके. इथपर्यंत काय डाऊट आहे? लिहून घ्यायचं. या लिहून. झालंय का? बर. चला नेक्स्ट. ओके. ना महत्वाची गोष्ट बघा. ओके. आपल्या एनसीईआरटी मध्ये एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे. ओके. तीच डायग्राम मी इथे ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो. एक काय आहे? डीएनएचा स्ट्रँड आहे. काय? डीएनएचा स्ट्रँड आहे. ओके. डीएनएच्या स्ट्रँड मध्ये डायरेक्शन आहे 5' to 3' आणि 5' to 3'. बरोबर. 5' to 3' आणि 5' to 3' ही काय डायरेक्शन दिलेली आहे. राईट. ओके. याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की या लोकेशनला त्यांनी दाखवलेलं काय आहे? स्ट्रक्चरल जीन. असं काहीतरी दाखवलंय स्ट्रक्चरल जीन म्हणून. काय दाखवलंय? स्ट्रक्चरल जीन. इथपर्यंत काही डाऊट आहे? समजताय? राईट. ओके. आता स्ट्रक्चरल जीन किंवा ट्रान्सक्रिप्शनल युनिट मध्ये 3 भाग असतात. एक असतो कोणता? प्रमोटर, एक असतो स्ट्रक्चरल जीन आणि एक असतो टर्मिनेटर. बरोबर. गोष्ट कळतीये? नाव बघा, त्यांनी डायग्राम मध्ये ओके स्ट्रक्चरल जीनच्या अलीकडच्या बाजूला काय दिलेलं आहे? प्रमोटर दिलाय. काय दिलाय? प्रमोटर. आणि स्ट्रक्चरल जीनच्या पलीकडच्या बाजूला यांनी काय दाखवलेलं आहे?
टर्मिनेटर काय दाखवलाय? टर्मिनेटर. डाऊट येतपर्यंत सर्वांना समजतंय? राईट. ओके. स्ट्रक्चरल जीनच्या एका साईडला काय असेल, दुसऱ्या साईडला काय असेल? म्हणजे स्ट्रक्चरल जीन मध्ये एका साईडला प्रमोटर, एका साईडला टर्मिनेटर. इथपर्यंत काय डाऊट आहे? ओके. म्हणजे एक सिक्वेन्स जिथे काय होईल, ट्रान्सक्रिप्शनचं काय होईल, इनिशिएशन होईल, सुरुवात होईल, तो स्ट्रक्चरल जीनच्या एका बाजूला. डीएनएची अशी सिक्वेन्स जिथे किंवा ज्याच्यामुळे ट्रान्सक्रिप्शन काय होईल, बंद होईल, टर्मिनेट होईल, ती एक सिक्वेन्स कुठे? डीएनएच्या किंवा स्ट्रक्चरल जीनच्या दुसऱ्या बाजूला. राईट. ओके. बट आपल्या बुक मध्ये काही अजून शब्द दिलेले आहेत, अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम. काय दिलेले आहेत? अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम हे नावं दिलेले आहेत. ओके. आता डिपेंड करतं की या दोन स्ट्रँड पैकी कोणता स्ट्रँड काय आहे, टेम्पलेट स्ट्रँड आहे. कोणता स्ट्रँड टेम्पलेट स्ट्रँड आहे याच्यावर डिपेंड करतं की प्रमोटर इकडे असेल का प्रमोटर इकडे असेल. कळते? समजतंय? राईट. ओके. आता बघा ही सिक्वेन्स तुम्हाला दिसतीये. राईट. ओके. आपल्या बुक मध्ये हा वरचा स्ट्रँड जो आहे, हा दिलेला आहे कोणता स्ट्रँड? टेम्पलेट स्ट्रँड. काय दिलेला आहे? टेम्पलेट स्ट्रँड. राईट. ओके. ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे, जर एक टेम्पलेट स्ट्रँड दिलेला आहे तर त्याच्या ऑपोजिटला कोणता असेल? कोडिंग स्ट्रँड. डाऊट आहे? राईट. ओके. प्रमोटर आणि ऑपरेटर यांची लोकेशन जी आहे, प्रमोटर आणि ऑपरेटर यांची लोकेशन जी आहे ही टेम्पलेट स्ट्रँडच्या दृष्टिकोनातून सांगितली जात नाही, ही सांगितली जाते कोडिंग स्ट्रँडच्या दृष्टिकोनातून. राईट. ओके. टेम्पलेट स्ट्रँडच्या दृष्टिकोनातून काय सांगितली जात नाही? प्रमोटर आणि टर्मिनेटरची सिक्वेन्स सांगितली जात नाही. कशाच्या बेसिसवर? कोडिंग स्ट्रँड. राईट. ओके. नाव इथे जर मला सांगायचं आहे की प्रमोटर कुठे आहे, प्रमोटर कुठे आहे, बघा टेम्पलेट स्टँड आहे, टेम्पलेट स्टँडच्या अपोजिट कोणतं स्टँड? कोडिंग स्टँड. प्रमोटर कुठे आहे? कोडिंग स्टँडच्या कोणत्या साईडला आहे? 5 प्राइम. मग प्रमोटर कुठे आहे? 5 प्राइम कडे. 5 प्राइम. गोष्ट कळतीये? जीनच्या कुठे? अपस्ट्रीम का डाऊनस्ट्रीम? अपस्ट्रीम. 5 प्राइम अपस्ट्रीम. गोष्ट कळतीये? समजती ही गोष्ट? इथपर्यंत काही डाऊट आहे? बघा काय सांगतोय, पुन्हा ऐका. टेम्पलेटच्या दृष्टिकोनातून सांगितलं जात नाहीये, टेम्पलेट स्टँडच्या दृष्टिकोनातून सांगितलं जात नाहीये. सांगितलं कोणत्या स्टँडच्या दृष्टिकोनातून जात आहे? कोडिंग स्टँड. राईट. ओके. बघा जीन हाय किंवा बेसिकली टेम्पलेट स्टँड हाय. राईट. ओके. ना टेम्पलेट स्टँडच्या 5 प्राइम किंवा कोडिंग स्टँडच्या 5 प्राइम अपस्ट्रीम काय प्रेझेंट आहे? प्रमोटर. राईट. ओके. ना दुसरा, जर मला टर्मिनेटर सांगायचं आहे तर टर्मिनेटर कुठे आहे? कोडिंग स्टँडच्या 3 प्राइम. कोडिंग स्टँडच्या 3 प्राइम काय? डाऊनस्ट्रीम. समजती ही गोष्ट? काही डाऊट आहे? राईट. ओके. इथपर्यंत काही डाऊट नसावा. राईट. ओके. आता जर मी टेम्पलेट स्टँड बदलला तर, एखाद्या एक्झाम्पल मध्ये जर मी काय केलं, टेम्पलेट स्टँड काय केला? बदलला. बघा सिक्वेन्स तीच आहे. 5-2 3-, 5-2 3-. पहिल्या एक्झाम्पल मध्ये मी म्हटलं होतं की वरचा स्टँड काय? टेम्पलेट. वरचा स्टँड काय? टेम्पलेट. खालच्या एक्झाम्पल मध्ये मी म्हणतोय खालचा स्टँड काय आहे?
जर खालचा स्टँड टेम्पलेट आहे, वरचा स्टँड ऑफकोर्स इथे काय असेल, एक स्ट्रक्चरल जीन. काय असेल? स्ट्रक्चरल जीन. ओके, मागच्या स्लाइड मध्ये मी सांगितलं होतं डीएनए पॉलिमरेज काय, सॉरी आरएनए पॉलिमरेज काय करू शकतो? पॉलिमरायझेशन करू शकतो 5' to 3', 5' to 3'. त्याचं सुद्धा एक एक्झाम्पल आपण इथे बघणार आहे. राईट. ओके, नाव चला मला सांगा प्रमोटर कुठे असेल? खालच्या जीन मध्ये, या साईडला का या साईडला? कुठे? या साईडला ना. 5' अपस्ट्रीम. मग हा 5' अपस्ट्रीम. गोष्ट कळती है ना? तर हा काय असेल माझा? प्रमोटर. आणि हा काय असेल? या साईडला काय असेल? टर्मिनेटर. गोष्ट कळतीये? काय डाऊट आहे? जर मी सिक्वेन्स बदलली तर सांगा मला. चला एक होमवर्क देतोय मग. आता सांगा. कुठे? हा सपोज स्ट्रक्चरल जीन आहे. प्रमोटर कुठे? इथे या साईडला. कोणती लोकेशन आहे ती? 5' अपस्ट्रीम. जर लोकेशन चेंज केली तर, जर मी टेम्पलेट याला टेम्पलेट म्हणलं तर कुठे प्रमोटर? तिथेच ना. जर मी या स्टँडला काय म्हणलं? टेम्पलेट म्हणलं. वरच्या स्टँडला जर टेम्पलेट म्हणलं तर प्रमोटर कुठे? प्रमोटर कुठे? या साईडला. आणि खालच्या स्टँडला जर टेम्पलेट म्हणलं तर प्रमोटर या साईडला. गोष्ट कळतीये का? 5' है ना. टेम्पलेट स्टँडच्या अपोजिट कोडिंग स्टँडच्या दृष्टिकोनात आपण काय करतो? प्रमोटर आणि टर्मिनेटरचे लोकेशन सांगतो. इथपर्यंत काय डाऊट आहे? समजतंय? राईट. ओके, नाव अजून एक पॉइंट जो मला समजून सांगायचा होता की आरएनए पॉलिमरेजचं पॉलिमरायझेशन कसं होतं? नेहमी 5' to 3' होतं. आता बघा, ओके, इमॅजिन करा की हा प्रमोटर आहे. प्रमोटरचं काम काय? इनिशिएशन करणं. काय करणं? इनिशिएशन करणं. मला सांगा की इथे जर मी आरएनए मॉलिक्यूल बनवतोय, इथे जर मी काय बनवतोय? आरएनए मॉलिक्यूल बनवतोय, त्याची डायरेक्शन काय असेल? अशी असेल आणि इथे थांबल. बरोबर? राईट. ओके, डायरेक्शन सांगा बरं मग. डीएची डायरेक्शन काय? 5' to 3' अशी आहे ना. ही डायरेक्शन आहे. आरएनएची स्टँड कशी असेल? म्हणजे हा त्याचा काय असेल? हा काय असेल? म्हणून प्रमोटरची आणि टर्मिनेटरची लोकेशन कशी पाहिजे? स्पेसिफिक पाहिजे. हेच एक्झाम्पल इथे बसवा बरं. टेम्पलेट स्टँड कोणता आहे? खालचा. बरोबर? राईट. ओके, टेम्पलेट स्टँडची डायरेक्शन कोणती आहे? 5' to 3'. बरोबर? प्रमोटर काय करणार? सुरुवात करणार. म्हणजे सुरुवात कुठून होतीये? इथून सुरुवात होतीये. इथून सुरुवात होतीये. आणि दुसरा फेज जो इलॉंगेशनचा, जो की आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघणार. ओके, तो इकडे सुरू होईल असं आणि इथे थांबल. समजतंय? म्हणून जीन मध्ये किंवा ट्रान्सक्रिप्शन युनिट मध्ये प्रमोटर आणि टर्मिनेटरची सिक्वेन्स महत्वाची आहे. त्याची डायरेक्शन नेमकी ती कुठे येतात है ना. जसं की प्रमोटरसाठी काय सांगितलं मी? 5' अपस्ट्रीम ऑफ कोडिंग स्टँड अँड टर्मिनेटरची 3' डाउनस्ट्रीम ऑफ
कोडिंग स्ट्रँड. समजतंय? आपण टेम्पलेट स्ट्रँडच्या दृष्टिकोनातून काय सांगत नाही, प्रमोटर आणि ऑपरेटरची लोकेशन सांगत नाही शक्यतो. जर सांगायचं झालं तर टेम्पलेट स्टँडच्या हिशोबाने मला सांगा, प्रमोटर कुठे आहे? 3' अपस्ट्रीम आणि टर्मिनेटर कुठे आहे? 5' डाऊनस्ट्रीम. असे सुद्धा पॉइंट्स किंवा असे सुद्धा काय म्हणतो आपण त्याला एक्झाम्पल्स येऊ शकतात. कशामध्ये तुम्हाला विचारलं जाईल की टेम्पलेट स्टँडच्या दृष्टिकोनातून प्रमोटर कुठे आहे आणि टेम्पलेट स्टँडच्या दृष्टिकोनातून टर्मिनेटर कुठे आहे, कोडिंग स्टँडच्या दृष्टिकोनातून प्रमोटर कुठे आहे आणि नॉन कोडिंग स्टँडच्या दृष्टिकोनातून टर्मिनेटर. इथे किती प्रश्न बनतात? 4 ते 8 प्रश्न आरामशीर बनतात. समजतंय? काय डाऊट आहे? थांबूयात मग इथे. ओके, सो आज क्या देखना है फिर? ट्रांसक्रिप्शनल यूनिट एंड जीन. क्या देखना है? ट्रांसक्रिप्शनल यूनिट एंड जीन. ओके, लास्ट सेशन मध्ये आपण बघितलं होतं की ट्रान्सक्रिप्शनल युनिटमध्ये 3 पार्ट्स असतात. कोणकोणते? प्रमोटर, स्ट्रक्चरल, जीन आणि टर्मिनेटर. है ना? राईट. ओके, लास्ट सेशन मध्ये आपण बघितलं होतं की ट्रान्सक्रिप्शन युनिट मध्ये हे 3 पार्ट्स असतात. राईट. ओके, त्याच्यानंतर आपण हे पण बघितलं होतं की डीएनएच्या 2 स्टँड्स पैकी एका स्टँडला यूज केलं जातं ऍज टेम्पलेट आणि दुसरा स्टँड असतो ऍज अ कोडिंग स्टँड. राईट. ओके, मग टेम्पलेट स्टँडच्या दृष्टिकोनातून किंवा कोडिंग स्टँडच्या दृष्टिकोनातून आपण ह्या दोन्ही गोष्टी बघितल्या होत्या की प्रमोटर कुठे असेल आणि टर्मिनेटर कुठे असेल. राईट. आता आपल्याला काय करायचं आहे की या स्ट्रक्चरल जीनला किंवा बेसिकली ट्रान्सक्रिप्शनल युनिटला आपल्याला खूप महत्वाचा शब्द दॅट इज जीन सोबत कसं जोडता येईल. गोष्ट कळते? राईट. ओके, लक्षात घ्या. स्ट्रक्चरल किंवा ट्रान्सक्रिप्शनल युनिटला आपण जीन सोबत कसं जोडूया. राईट. बघा, मला सांगा, आपण जीनची एक डेफिनेशन याच्या अगोदर ऐकलेली आहे. काय असतो जीन? काय असतो जीन? जीन कशाला म्हणायचं? येस. ओके, कशाची सेगमेंट आहे? सेगमेंट ऑफ डीएनए. कशाची सेगमेंट आहे? डीएनए ची सेगमेंट आहे. राईट. काय करेल? काय फंक्शन असेल? एखादं कॅरेक्टर एक्सप्रेस करेल. राईट. कशाच्या मदतीने? कॅरेक्टरला एक्सप्रेस करण्यासाठी काय झालं पाहिजे? जीनचं काय झालं पाहिजे? एक्सप्रेशन झालं पाहिजे. जीनचं एक्सप्रेशन होणे म्हणजे काय होणे? काय बनणे? फंक्शनल मॉलिक्यूल बनणे. काय बनणे? फंक्शनल मॉलिक्यूल बनणे. सेल मधला फंक्शनल मॉलिक्यूल कोणता आहे? प्रोटीन. काय बनणे? प्रोटीन बनणे. राईट. ओके, बघा, एक जनरलाइज डेफिनेशन जे बनू शकतं ते असं होऊ शकतं की डीएनएचा काय एक सेगमेंट ज्याच्यापासून आपण काय बनवू शकतो? फंक्शनल प्रोटीन बनवू शकतो. राईट. ओके, बऱ्याच वर्षांपर्यंत हे जे डेफिनेशन आहे हे लोकांच्या किंवा बऱ्याच शास्त्रज्ञांनी ठरवून दिलं होतं की जीनला आपण नेमकं काय म्हणायचं. राईट. ओके, जीन नेमका काय असतो? राईट. ओके, जीन असतो एक सेगमेंट ऑफ डीएनए जो कशासाठी एन्कोड करतो? प्रोटीन साठी काय करतो? एन्कोड करतो. है ना? द सेगमेंट ऑफ डीएनए विच
encodes for functional protein which encodes for functional protein. गोष्ट कळती आहे? काय डाऊट आहे? ओके, मला सांगा मग जीन कुठे प्रेझेंट असेल? कशाची सेगमेंट आहे जीन? डीएनए ची. कुठे प्रेझेंट असेल? क्रोमॅटिन फायबरवर. स्पेसिफिकली जर बघायला गेलं तर क्रोमॅटिन फायबर कशाचा पार्ट असेल? क्रोमोझोम्सचा. क्रोमोझोम्स कुठे असतील? न्यूक्लियस मध्ये. आणि न्यूक्लियस कुठे असेल? सेलच्या आतमध्ये. राईट? ओके, इथपर्यंत काय डाऊट आहे? ना हे डेफिनेशन बऱ्याच शास्त्रज्ञांनी बरेच वर्ष मानलं, बरोबर. पण कालांतराने आपल्याला असं माहित पडतंय की जीन फक्त प्रोटीनच बनवत नाही. जीन फक्त काय बनवत नाही? प्रोटीनच बनवत नाही, तर काही आरएनए मॉलिक्युल्स जे आपल्याला सेलमध्ये बघायला भेटतात. कोणकोणते आरएनए मॉलिक्युल आहेत? टीआरएनए, आरआरएनए आणि एमआरएनए. ओके, आपल्याला ही गोष्ट पण माहिती आहे की एमआरएनएचं पुढे काय होणार आहे? ट्रान्सलेशन होणार आहे आणि काय बनणार आहे? प्रोटीन. म्हणून आपण इथे एमआरएनए कन्सिडर करू शकतो का? नाही, कारण की तो याच डेफिनेशन मध्ये फिट होऊन जाईल, बरोबर. बट आपल्याला माहिती आहे की दोन अजून आरएनए आहे, दॅट इज टीआरएनए आणि आरआरएनए. कोणते आरएनए? टीआरएनए आणि आरआरएनए. गोष्ट कळतीये? राईट. हे सुद्धा कशामुळे बनतात? जीनमुळे बनतात. कशामुळे बनतात? जीनमुळे बनतात. म्हणजे पहिलं आपलं जे डेफिनेशन होतं कशाचं? DNA is a segment of DNA which gene is a segment of DNA which encodes for functional protein. राईट? ओके, बट आपल्याला फक्त आपण प्रोटीनलाच प्राधान्य देतो इथे या डेफिनेशन मध्ये. बट आपल्याला हे सुद्धा माहिती पाहिजे की जीन पासून काय बनू शकतात? आरएनए मॉलिक्युल सुद्धा बनू शकतात. आणि हे आरएनए मॉलिक्युल्स काय करतील? सेलमध्ये काय करतील? फंक्शन परफॉर्म करल. काय करतील? फंक्शन्स परफॉर्म करतील. सांगा बरं मग टीआरएनएचं काय काम आहे? आठवतंय का? टीआरएनए, टी स्टँड्स फॉर ट्रान्सफर. राईट? ओके, हा कशासाठी मदत करल? ट्रान्सलेशनच्या प्रोसेसमध्ये मदत करल. राईट? ओके, आरआरएनए रायबोझोमचा पार्ट आहे, है ना? राईट? गोष्ट कळतीये? मग आपण डेफिनेशन चेंज करू शकतो का? डेफिनेशन चेंज करावं लागेल ना आपल्याला, की जीन पासून फक्त प्रोटीन बनतात का? मग जीन पासून काय बनतायत? आरएनए सुद्धा बनतायत. आणि हे आरएनए काय करतायत? सेलमध्ये काय करतायत? फंक्शन परफॉर्म करतायत. मग डेफिनेशनला आपण अजून मॉडिफाय करू शकतो. काय? द सेगमेंट ऑफ डीएनए विच एन्कोड्स फॉर फंक्शनल आरएनए अँड प्रोटीन. गोष्ट कळतीये? समजतंय? काय डाऊट आहे पर्यंत? राईट? ओके, सो पुढे अजून एक महत्वाचा मुद्दा. राईट? ओके, हा मुद्दा आहे की आपण जीनला ओके म्हणू शकतो की प्रोटीन बनवतोय आणि काय बनवतोय? आरएनए बनवतोय. बट काही वेळेस असं होतं की जीन जो आहे किंवा एखादी सेगमेंट ऑफ डीएनए जी आहे ती जीनला रेग्युलेट करण्यासाठी मदत करते. रेग्युलेट करणं म्हणजे काय करणं? ओके, आपल्या बुकमध्ये एक एक्झाम्पल येणार आहे समोर. राईट? ओके, त्या एक्झाम्पलचं नाव आहे लॅक्टोपेरॉन. काय नाव आहे? लॅक्टोपेरॉन. राईट? ओके, त्या ठिकाणी आपल्याला असं कळलं की काही जीन्स सेलमध्ये तर काम करत नाहीये, बट कोणत्या जीनला ट्रान्सक्राईब होऊ द्यायचंय, कोणत्या जीनला ट्रान्सक्राईब होऊ द्यायचं नाही, याच्यासाठी सुद्धा काय करतात? मदत करतात. गोष्ट कळतीये काय सांगतोय? राईट? ओके, त्यांना आपण काय म्हणणार? रेग्युलेटरी जीन्स. काय म्हणणार? रेग्युलेटरी जीन्स. राईट? ओके, बघा आता हे कुठे असतात?
कुठे असतात बघा. रेग्युलेटरी जीन्स कुठे असतात? बेसिकली प्रमोटरच्या जवळपास असतात. राईट. ओके. रेग्युलेटरी जीनवर जर एखादा मॉलिक्युल अटॅच झालेला असेल तर तो प्रमोटरच्या सिक्वेन्सला सुद्धा काय करतो? बंद करतो. डीएनए काय होत नाही? ट्रान्सक्राईब होत नाही, ट्रान्सलेट होत नाही आणि ते प्रोटीन बनत नाही. बरोबर. आता मला सांगा की या गोष्टीला आपण आपल्या डेफिनेशन मध्ये कसं मेन्शन करू शकतो? डेफिनेशन कशाला म्हणतात? पूर्ण त्याची व्याख्या. राईट. ओके. त्या व्याख्येमध्ये काही अपवाद वगैरे असले पाहिजे का? नाही. आपण अगोदर म्हणलं की प्रोटीन बनवतो, मग म्हणलं की काय बनवतो? आरएनए बनवतो. आता आपल्याला ही गोष्ट कळतीये की जीन फक्त प्रोटीन आणि आरएनएच नाही तर जीनच्या किंवा डीएनएच्या वेगवेगळ्या जीन्सला कंट्रोल करण्याचं सुद्धा काम कोण करतं? डीएनएची सिक्वेन्स करू शकते. मग आपण त्याला रेग्युलेटरी जीन्स म्हणतो. बट याला आपण कसं इन्कॉर्पोरेट करणार आहे जीन्स मध्ये? करू शकतो का? नाही. म्हणून जीन्स या शब्दाचं किंवा जीन्स नेमकं कशाला म्हणायचं हा काय खूप किचकट प्रश्न आहे. राईट. ओके. व्हॉट इज टू बी सेड ॲज जीन? जीनची खरी व्याख्या काय आहे हे देणं काय आहे थोडंसं अवघड आहे. राईट. ओके. का अवघड आहे? कारण की याचा एक रोल नाहीये. याचे रोल्स कसे आहेत? मल्टिपल रोल्स आहेत. समजते ही गोष्ट? काही डाऊट आहे? बट आपण याला एक अपवाद किंवा एक पर्यायवाची शब्द वापरू शकतो. दॅट इज सिस्ट्रॉन. काय वापरू शकतो? सिस्ट्रॉन. राईट. ओके. सिस्ट्रॉन काय असतं माहितीये का? माहितीये? बरं सांगतो. बघा, एक सिक्वेन्स ऑफ डीएनए, एक सेगमेंट ऑफ डीएनए ज्याच्यापासून आपल्याला काय बघायला भेटणार आहे? एक पॉलीपेप्टाइड बघायला भेटणार आहे किंवा भविष्यामध्ये त्याच्यापासून काय बनणार आहे? एक पॉलीपेप्टाइड बनणार आहे. ओके. सिस्ट्रॉन इज अ युनिट ऑफ जीन which gives us what? A polypeptide. सिस्ट्रॉन काय देतो आपल्याला? पॉलीपेप्टाइड देतो. काय देतो? पॉलीपेप्टाइड देतो. इथपर्यंत काय डाऊट आहे? आता पॉलीपेप्टाइड कशाला म्हणायचं? व्हॉट डू यू मीन बाय पॉलीपेप्टाइड? पॉली मीन्स मेनी, पेप्टाइड म्हणजे पेप्टाइड बॉन्ड्स. पेप्टाइड मीन्स व्हॉट? पेप्टाइड बॉन्ड्स. बघा. ओके. हा अमायनो ऍसिड आहे, दुसरा अमायनो ऍसिड आहे, तिसरा अमायनो ऍसिड आहे, है ना? यांच्यामध्ये होणारे बॉन्ड्स कोणते? एक बॉन्ड, दोन बॉन्ड, है ना? मोनोपेप्टाइड, बायपेप्टाइड, ट्राय, टेट्रा, पेंटा, हेक्सा, हेप्टा, ऑक्टा, पॉली. पुढे जाता जाता. राईट. ओके. एक आपल्याला काय बघायला भेटणार आहे? एक अमायनो ऍसिडची चेन बघायला भेटणार आहे ज्याच्यामध्ये खूप साऱ्या काय असतील? पेप्टाइड बॉन्ड्स असतील. याला आपण काय म्हणणार? पॉलीपेप्टाइड. राईट. ओके. जसं की आपण बघा एक म्हणलं होतं की अल्फा चेन आठवते का हिमोग्लोबिनची? ती एक पॉलीपेप्टाइड होती. अल्फा 1 एक पॉलीपेप्टाइड, अल्फा 2 दुसरी पॉलीपेप्टाइड, बीटा 1 तिसरी पॉलीपेप्टाइड, बीटा 2 चौथी पॉलीपेप्टाइड आणि ह्या 4 पॉलीपेप्टाइड मिळून काय बनत होता? एक प्रोटीन बनत होता. तसंच सिस्ट्रॉन आपण कशाला म्हणणार? जीनचा एक असा युनिट ज्याच्यापासून मला काय बघायला भेटू शकतं? एक पॉलीपेप्टाइड बनणार आहे. समजते गोष्ट? काय डाऊट आहे? ना आता डिपेंडिंग अपॉन दिस डेफिनेशन आपण जीनला दोन ग्रुपमध्ये डिवाइड करू शकतो. जीन दोन ग्रुप्स मध्ये आपण डिवाइड करू शकतो. त्याला आपण म्हणू शकतो मोनोसिस्ट्रॉनिक जीन्स. पहिला कोणता होता? मोनोसिस्ट्रॉनिक जीन. मोनोसिस्ट्रॉनिक जीन. आणि दुसरा कोणता आहे? पॉलीसिस्ट्रॉनिक जीन. येस. काय म्हणणार आपण?
मोनोसिस्टॉनिक जीन आणि पॉलिसिस्टॉनिक जीन. राईट, गोष्ट कळतीये? काय डाऊट आहे? आता मला सांगा, मोनो कशाला म्हणणार? मोनो कशाला म्हणणार? एक. आणि पॉली कशाला म्हणणार? अनेक. राईट, ओके. एखादा जीन असेल, त्या जीनच्या साह्याने जर मला खूप साऱ्या पॉलिपेप्टाइड भेटत असतील तर त्याला मी काय म्हणणार? काय म्हणणार? पॉलिसिस्टॉनिक जीन. एखादा जीन असेल, त्या जीनच्या साह्याने मला फक्त एकच काय भेटणार आहे? पॉलिपेप्टाइड भेटणार आहे. त्याला मी काय म्हणणार? मोनोसिस्टॉनिक जीन्स. काय म्हणणार? मोनोसिस्टॉनिक जीन्स. ओके, नोट डाऊन करून घ्या बुक्स मध्ये. चला, लक्ष द्या आता. ओके ना, सुरुवात करू कशापासून? पॉलिसिस्टॉनिक जीन. ओके, कशापासून सुरुवात करायची आहे? पॉलिसिस्टॉनिक जीन पासून काय करायची आहे? सुरुवात करायची. ओके, पण ते समजण्याच्या अगोदर आपल्या सगळ्यात अगोदर ही गोष्ट माहित पाहिजे, दॅट इज व्हॉट? प्रोकॅरियोटिक सेल. राईट, ओके. आता मला सांगा, जर आपण प्रोकॅरियोटिक जिनोम आणि युकॅरियोटिक जिनोम यांना जर कम्पेअर केलं तर साईज कशाची जास्त आहे? प्रोकॅरियोटिक सेल ई कोलाई काय जिनोम साईज आहे? 4.6 into 10 to the power 6, whereas human haploid cell 3.3 into 10 to the power 9. बरोबर? मग मला सांगा, जिनोम साईज कोणाची जास्त मोठी आहे? ह्युमन हॅप्लॉइड सेलची कम्पेअर टू अ प्रोकॅरियोटिक सेल. बरोबर? मला सांगा की सगळे फंक्शन्स कसे करायचे? जसे एखाद्या युकॅरियोटिक सेल मध्ये सगळे फंक्शन प्रोकॅरियोटिक सेलला सुद्धा करायचे आहेत. राईट, ओके. त्यांना सुद्धा जीन्स कसे पाहिजेत? तेवढ्याच अमाऊंट मध्ये पाहिजेत. ओके, बट त्यांचा जिनोम साईज कसा आहे? खूप जास्त कमी आहे. तर अशा केसमध्ये मेजरली प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आपल्याला जीन्सची एक अशी अरेंजमेंट बघायला भेटते, त्याला आपण ओपेरॉन म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? ओपेरॉन म्हणू शकतो. आता ओपेरॉन नेमकं कशाला म्हणायचं? ओपेरॉन नेमकं कशाला म्हणायचं? राईट, ओके. बघा, आपल्याला घरामध्ये एखाद्या ठिकाणी जर खूप साऱ्या गोष्टींची आवश्यकता असेल तर आपण त्याचा काय करतो? बंच करतो आणि एखाद्या विशेष ठिकाणी ठेवून देतो. राईट, ओके. जसं की सपोज आपल्याला ब्रश करायचा आहे ना, मॉर्निंग मध्ये जे रुटीन असतं, ओके, त्याच्यामध्ये टंग क्लीनर वगैरे जे असतं है ना, ब्रश असतो, टूथपेस्ट असते. ओके, आपण काय करतो? त्याचा एक बंच करतो, एका स्लॉट मध्ये त्यांना ठेवतो. म्हणजे ब्रश करायच्या वेळेस आपल्याला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता पडू शकते आपण तिथेच ठेवतो. तसंच प्रोकॅरियोटिक सेलनी काय केलंय की ज्या ज्या जीन्सची आवश्यकता एक सोबत लागते सेलला, त्यांचा काय केलाय? ग्रुप निर्माण केलाय. काय केलाय? एक ग्रुप निर्माण केलाय आणि त्या ग्रुपला काय केलंय? एका प्रमोटर आणि एका टर्मिनेटरच्या मध्ये ठेवलंय. जसं की इमॅजिन करा, एक ओपेरॉन सिस्टीम येणार आहे पुढे, दॅट इज नथिंग बट लॅक ओपेरॉन. कोणती सिस्टीम येणार आहे? लॅक ओपेरॉन. पुढे आपल्याला बघायचं आहे ते डिटेलमध्ये. राईट, ओके. बघा, लॅक ओपेरॉनच्या सिस्टीम मध्ये काय केलंय माहितीये का? बघा, असा सपोज डबल स्टँडर्ड डीएनए मॉलिक्युल आहे. असा सपोज काय आहे? डबल स्टँडर्ड डीएनए मॉलिक्युल आहे. ओके, याच्यावर एक काय असेल? प्रमोटर असेल. एक स्ट्रक्चरल जीन जो असतो किंवा ट्रान्सक्रिप्शन युनिट जे असतं त्याच्यामध्ये दोन भाग तर काय आहे? कॉमन आहे. कोणकोणते? प्रमोटर आणि टर्मिनेटर. प्रमोटर आणि टर्मिनेटर, इथपर्यंत काय डाऊट आहे? राईट, ओके. नाव प्रमोटर आणि टर्मिनेटरच्या मध्ये ज्या ज्या जीन्सची आवश्यकता आहे ते सगळे जीन्स एका प्रमोटर खाली येतात. दॅट इज, पुढे जाताना आपल्याला बघायचंय आहे जीन Z, Y, A. किती जीन्स आहेत? 3. पण या तिन्ही जीन्सला प्रमोटर किती? कॉमन है ना. जसं की आपण ना मॅथ्स मध्ये करतो है ना, ब्रॅकेट घेतो,
ज्या ज्या कॉमन गोष्टी त्याला ब्रॅकेटमध्ये टाकतो आणि ज्या अनकॉमन गोष्टी त्याला बाहेर ठेवतो, तशीच गोष्ट. इथं काय झालंय की एका प्रमोटर खाली आपल्याला एकापेक्षा जास्त जीन्स बघायला भेटतात. समजतंय? आणि एकदा का इथून ट्रान्सक्रिप्शन सुरू झालं तर हा जीन ट्रान्सक्राईब होणार, त्याच्यासोबत हा जीन ट्रान्सक्राईब होणार आणि त्याच्यासोबत हा जीन ट्रान्सक्राईब होणार. या तिन्ही जीन्सचं ट्रान्सक्रिप्शन झालं की ऍट द एंड प्रोसेस काय होणार? टर्मिनेट होणार. समजते गोष्ट? कळतंय? राईट. एका प्रमोटर खाली काय झालेत? एकापेक्षा जास्त जीन्स आहेत. आता जीन्स जास्त आहेत म्हणजे पॉलिपेप्टाइड्स किती कशा बनतील? जास्त बनतील. आता Z ची एक पॉलिपेप्टाइड बनल, Y ची एक पॉलिपेप्टाइड बनल आणि A ची एक पॉलिपेप्टाइड बनल. राईट. ओके. ऑब्व्हियसली या तिन्ही पॉलिपेप्टाइडचा रोल काय आहे? एकाच फंक्शन मध्ये आहे. लॅक्टोजच्या डायजेशनच्या रोल मध्ये त्यांचे फंक्शन आहे. बट हे तिन्ही पण काय आहेत? एकाच प्रमोटरच्या खाली येतात आणि त्यांच्यामधनं आपल्याला किती सिस्ट्रॉन्स किंवा किती पॉलिपेप्टाइड बघायला भेटतात? 3 किंवा 3 पेक्षा जास्त. डिपेंड करतं की कोणत्या ओपेरॉन बद्दल आपण बोलतोय. एकदाच ट्रान्सक्रिप्शन झालं आणि त्याच्यापासून आपल्याला किती पॉलिपेप्टाइड भेटल्या? 3. राईट. दॅट इज नथिंग बट पॉली म्हणजे मल्टिपल सिस्ट्रॉनिक जीन. कोणता जीन? पॉलिसिस्ट्रॉनिक जीन. गोष्ट कळतीये? समजतंय? कशाला म्हणणार पॉलिपेप्टाइड? पॉलिसिस्ट्रॉनिक जीन. असा जीन जो एक वेळेस ट्रान्सक्राईब झाला तर त्याच्यापासून आपल्याला मल्टिपल काय भेटतील? पॉलिपेप्टाइड्स भेटतील. स्पेशली आपल्याला हा कुठे बघायला भेटतो? प्रोकॅरियोटिक सेल मध्ये बघायला भेटतो. कुठे बघायला भेटतो? प्रोकॅरियोटिक सेल मध्ये बघायला भेटतो. इथपर्यंत काय डाऊट आहे? ओके. नेक्स्ट दुसरा सांगायचा आहे तुम्हाला कोणता? मोनोसिस्ट्रॉनिक जीन. दुसरा कोणता सांगायचा आहे? मोनोसिस्ट्रॉनिक जीन. ओके. आपल्याला युकॅरियोटिक सेल माहित असेल. युकॅरियोटिक सेल. आता मला सांगा साईज मध्ये, जिनोम साईज म्हणा किंवा सेल साईज मध्ये युकॅरियोटिक सेल प्रोकॅरियोटिक सेलच्या कसा आहे? खूप मोठा आहे. राईट. ओके. त्याच्यामध्ये स्वतःच काय? न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस मध्ये जागा सुद्धा कशी आहे? खूप मोठी आहे. म्हणजे तो जास्तीत जास्त जिनोम काय करू शकतो? साठवून ठेवू शकतो. राईट. ओके. मग अशा अरेंजमेंट मध्ये हा डेव्हलप्ड जो सेल आहे हा काय करतो? हा बघा, हा काय करतो? सपोज याचा डीएनए स्ट्रँड आहे, डबल स्टँडर्ड डीएनए, डबल स्टँडर्ड डीएनए आहे. हा काय करतो? याचा हा प्रमोटर आहे, याचा हा स्ट्रक्चरल जीन आहे आणि याचा हा काय आहे? टर्मिनेटर. प्रमोटर, स्ट्रक्चरल जीन, टर्मिनेटर. पुन्हा एक जीन असेल तर त्याला पुन्हा दुसरा प्रमोटर, स्ट्रक्चरल जीन आणि टर्मिनेटर. प्रत्येक जीनला काय आहे? सेपरेट प्रमोटर आहे आणि सेपरेट टर्मिनेटर आहे. समजते गोष्ट? काही डाऊट आहे? इथपर्यंत काय डाऊट आहे? ओके ना. मला सांगा आता मी याला जीन कन्सिडर करणार, ट्रान्सक्रिप्शन यूनिट कशाला म्हणणार मी? The part which contains a promoter, a structural gene and a terminator. इथे मला तिन्ही बघायला भेटतात तर याला मी काय कन्सिडर करणार? ट्रान्सक्रिप्शनल युनिट. ज्या वेळेस या जीनचं ट्रान्सक्रिप्शन होणार आहे तर मला किती पॉलिपेप्टाइड बघायला भेटेल? एक. किती? एक. म्हणून अशा जीन्सला आपण काय म्हणणार? मोनोसिस्ट्रॉनिक जीन. काय म्हणणार? मोनोसिस्ट्रॉनिक जीन. गोष्ट कळतीये? काय डाऊट आहे पर्यंत? समजतंय? राईट. बघा काय सांगतोय? प्रोकॅरियोटिक सेल मध्ये काय केले? सारखे सारखे एकदा म्हणजे बेसिकली ज्या ज्या जीन्सची आवश्यकता एक सोबत पडते ना त्यांचा एक बंच केला आणि त्याला एक प्रमोटर दिला, एक काय दिला? टर्मिनेटर दिला. अशी अरेंजमेंट असते. त्या अरेंजमेंटला आपण काय म्हणतो? ओपेरॉन सिस्टम.
Whereas युकॅरियोटिक सेल मध्ये डीएनए कसं आहे, खूप अमाप आहे, खूप मोठा आहे, त्याला साईजची काही जास्त फरक पडत नाही. तो काय करतो, तो म्हणतो हा जीन आहे का, बरं त्याच्या अगोदर काय लावा, प्रमोटर लावा, त्याच्यानंतर काय लावा, टर्मिनेटर लावा, मग एक जीन झालं. गोष्ट कळतीये, समजतंय, काय डाऊट येतपर्यंत बघा. जस्ट इमॅजिन करा की एखाद्या वेळेस जर काय झालं, एखाद्या मल्टिपल जीन्सचं काय झालं, ट्रान्सक्रिप्शन झालं. ट्रान्सक्रिप्शन झाल्याच्या नंतर आपल्याला मोनोसिस्टोनिक जीन्स मध्ये काही अशा सिक्वेन्सेस बघायला भेटतात ज्यांची आवश्यकता सेलमध्ये नकोय, है ना. जर मी मोनोसिस्टोनिक जीनचं काय केलं, ट्रान्सक्रिप्शन केलं, तर मला एक असा भाग बघायला भेटेल ज्याच्यामध्ये मला 2 पार्ट्स मेजर बघायला भेटतील. बघा, इमॅजिन करा, हा काय माझा mRNA जो मी कशापासून बनवलाय, मोनोसिस्टोनिक जीन्स, राईट. ओके, आता खूप साऱ्या मोनोसिस्टोनिक जीन्सला काय केलं, मी ट्रान्सक्राईब केलं. ओके, त्याच्यामुळे मला इथे एक जीन बघायला भेटणार आहे, है ना. हा बघा, मला प्रमोटर पासून प्रोटीन बनणार आहे का, नाही. टर्मिनेटर पासून प्रोटीन बनणार आहे का, नाही. मला प्रोटीन किंवा पॉलिपेप्टाइड कुठून बघायला भेटाल, स्ट्रक्चरल जीन, है ना. प्रमोटर तर कार्य सुरू करणार आहे, टर्मिनेटर तर कार्य संपवणारे आहेत, बरोबर. पुन्हा आता इथे पुन्हा मला काय बघायला भेटेल, जीन नंबर 2, स्ट्रक्चरल जीनच मला काय बनवून देणार आहे, पॉलिपेप्टाइड बनवून देणार आहेत. गोष्ट कळतीये, समजतंय. म्हणजे ही जी सिक्वेन्स आहे ज्याच्यामुळे मला काय बघायला भेटू शकतं, एक पॉलिपेप्टाइड बघायला भेटू शकतं, याला मी म्हणणार एक्झॉन. काय म्हणणार, एक्झॉन. The actual sequence in mRNA which gives me what, a polypeptide, right. Okay, दुसरी पॉलिपेप्टाइड मला इथून बघायला भेटेल. मग हा रिजन सुद्धा काय झाला, एक्झॉन. बट 2 एक्झॉनच्या मध्ये मला डीएनए तर बघायला भेटतोय किंवा आरएनए तर बघायला भेटतोय, बरोबर. डीएनए नाही, स्पेसिफिकली आरएनए बघायला भेटतोय, कारण की हा मी आरएनए काढलेला आहे, बरोबर, राईट. ओके, ना 2 एक्झॉन्सच्या मध्ये मला अशी सिक्वेन्स बघायला भेटतीये ज्या सिक्वेन्स पासून मला पॉलिपेप्टाइड बघायला भेटणार नाही, राईट. तर हा जो पार्ट आहे ज्याच्यापासून मला काय बघायला भेटणार नाही, एखादी पॉलिपेप्टाइड बनताना बघायला भेटणार नाही, तर याला मी म्हणणार इंट्रॉन. काय म्हणणार, इंट्रॉन. गोष्ट कळतीये, समजतंय, काय डाऊट येतपर्यंत बघा. जिथे मोनोसिस्टोनिक जीन आहे तिथेच मला कशी अरेंजमेंट बघायला भेटेल, एक्झॉन, इंट्रॉन, एक्झॉन, इंट्रॉन, एक्झॉन, इंट्रॉन. Intron is the intermediate sequence between 2 exons which does not code for any polypeptide. कोणत्याही पॉलिपेप्टाइडला न बनवणारी सिक्वेन्स कोणती आहे, इंट्रॉन. गोष्ट कळतीये, समजतंय. हे आपल्याला कुठे बघायला भेटतं, युकॅरियोटिक सेल मध्ये. कुठे बघायला भेटतं, युकॅरियोटिक सेल मध्ये. आता महत्वाची गोष्ट बघा काय सांगतो, युकॅरियोटिक सेल मध्ये ज्यावेळेस खूप लांब डीएनए मॉलिक्यूल काय होतो, ट्रान्सक्राईब होतो, त्यावेळेस आपल्याला खूप सारे काय बघायला भेटतात, इंट्रॉन, एक्झॉन, इंट्रॉन, एक्झॉन, इंट्रॉन, एक्झॉन बघायला भेटतात, बरोबर. मला सांगा, मला कामाचे कोण आहेत, माझ्यासाठी कामाचे फक्त कोण आहेत, एक्झॉन. इंट्रॉन पासून मला पॉलिपेप्टाइड बघायला भेटणार आहे का, नाही. मला कशाची गरज लागल, जो जो इंपॉर्टेंट है उसको आरएनए में रखो, जो जो इंपॉर्टेंट नहीं है उसको कट करो, रिमूव करो. गोष्ट कळतीये, समजतंय, राईट. ओके, जस्ट लाईक विचार करा, तुमच्याकडे ना काय म्हणतो आपण त्याला, एखादा कंपास बॉक्स आलेला आहे, राईट. ओके, कंपास बॉक्स मध्ये काय केलं माहितीये का, कंपास बॉक्स मध्ये जी काही गोष्ट तुम्ही वापरणार आहे ना, त्याच्यावर एक कॅरी बॅग आहे ना. सपोज तुम्ही प्रोटेक्टर वापरणार आहे, तर प्रोटेक्टरवर काय आहे, कॅरी बॅग, राईट. ओके, तुम्ही कंपास वापरणार आहे, कंपास कशामध्ये बेसिकली रॅप्ड आहे, कॅरी बॅग मध्ये. ओके, मला सांगा, तुम्हाला वारंवार ती कॅरी बॅग काढायची आहे, पुन्हा लावायची, पुन्हा काढायची आहे, त्रास होईल. कॅरी बॅग काढून फेकून दिली एकदा तर, राईट. तसंच बघा,
ज्या mRNA मध्ये है ना, ऑफकोर्स ट्रान्सक्राईब झालं म्हणजे हा काय mRNA आहे. ज्या mRNA मध्ये इंट्रॉन आहेत, काय आहेत, इंट्रॉन आहेत, याला आपण इमॅच्युअर mRNA म्हणतो. काय म्हणतो? इमॅच्युअर mRNA म्हणतो, जो की मॅच्युअर नाहीये, है ना, राईट. ओके, आता याला मॅच्युअर करण्यासाठी काय करावं लागेल, याच्यामधले जे इंट्रॉन आहेत हे कट करावं लागतील, है ना. मग इमॅच्युअर आरएनएचं होतं काय, पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल मॉडिफिकेशन. काय होतं? पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल मॉडिफिकेशन. ट्रान्सक्रिप्शनच्या नंतर थोडासा काय करण्यात येतो, बदल करण्यात येतो. त्या बदलामध्ये काय काय असतं? पहिली गोष्ट, इंट्रॉनची आवश्यकता नाहीये, यांना काढून टाका, यांना काढून टाका. इंट्रॉन रिमूव्हल इज नथिंग बट स्प्लायसिंग. इंट्रॉन रिमूव्हल म्हणजे काय, स्प्लायसिंग, जी की आपण बेसिकली ज्यावेळेस युकॅरियोटिक ट्रान्सक्रिप्शन बघणार आहे त्यावेळेस आपल्याला अजून महत्वाची किंवा अजून प्रॉपरली बघायला भेटणार. राईट. ओके, स्प्लायसिंग. ओके, त्याच्यानंतर 5' कॅपिंग, आणि तिसरा आहे दॅट इज 3' पॉली ऍडिनिलेशन. हे तिन्ही प्रोसेस कशात कन्सिडर केले जातात, पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल मॉडिफिकेशन. ज्या वेळेस इमॅच्युअर आरएनए वर पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल मॉडिफिकेशन होतात तो काय बनतो, ह्या 3 प्रोसेस होतात. त्याच्यानंतर आरएनए काय बनतो, मॅच्युअर बनतो. आणि हा असा mRNA कुठे पाठवला जातो, न्यूक्लियसच्या बाहेर. समजतंय, गोष्ट कळतीये, काही डाऊट आहे? मग मला सांगा की स्प्लायसिंग है ना का करायची आहे, कारण की अशी सिक्वेन्स काढायची आहे जिची आवश्यकता प्रोटीन बनवण्यासाठी येणार नाही. समजलं? काय डाऊट एक पर्यंत घ्या नोट डाऊन करून. ओके, I think that's enough for today. Thank you and have a marvelous day. Bye everyone.